नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे आपल्या परिश्रम अकॅडमी या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार. ठीक आहे, तर त्यामध्ये त्रिकोणाचे प्रकार किती आहे सर्वांना माहिती आहे. तर आपण त्यामध्ये जे काही महत्वाची माहिती आहे ते घेऊन घेऊ. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे काही महत्वाचं असेल ते इथे सांगण्यात येईल. पहा, तर सुरुवातीला जे त्रिकोण आहे त्याचे प्रकार दोन बाजूला पडतात, ते म्हणजे बाजूवरून आणि दुसरे ते कोणावरून. ठीक आहे, त्रिकोणाचे प्रकार जे बाजूवरून पडतात ते 3 आणि कोणावरून पडतात ते 3. ठीक आहे ना, बाजूवरून आणि कोणावरून कशा पद्धतीने पडतात हे बघूया आपण. ठीक आहे, तर लक्ष द्या थोडं. पहा, बाजूवरून जो पहिला प्रकार पडतो आपला तो म्हणजे पहा समभुज त्रिकोण. कुठला त्रिकोण? समभुज त्रिकोण. ठीक आहे, आता यामध्ये समभुज त्रिकोण म्हणजे काय, त्याच्या नावामध्ये आहे पहा सम आणि भुज. सम म्हणजे सारखा, भुज म्हणजे बाजू. याचा अर्थ काय, तर याच्या ज्या बाजू आहे त्या कशा आहेत तर सारख्या आहे. म्हणून या ठिकाणी आपण असं लिहू शकतो समान बाजू असतात. ठीक आहे ना, तिन्ही बाजू कशा असतात, समान असतात. त्याच्यानंतर पहा, याच्या व्यतिरिक्त हा जो कोण आहे, या ठिकाणी जे कोण दिसत आहे तुम्हाला, हे तिन्ही कोण सारख्या मापाचे असेल. काय असेल तर सारख्या मापाचे असेल. दुसरं लिहू आपण कोण सारखे. ठीक आहे ना, कोणही सारखे. आता मला एक सांगा तुम्ही, जर या पद्धतीने हे कोण सारखे असेल आतमधले, तर ते किती अंशाचे असायला पाहिजे. ठीक आहे ना, पहा साधारणतः जे अंशात्मक कोण असतो आतमधला, हे किती असते 180 अंश. किती असते, त्रिकोणाचं आतमधलं जे माप म्हणतो आपण ते जर काढतो म्हटलं किती आहे 180 अंश. मग मला सांगा, आपण म्हणत आहे की कोण जे आहे ते सारखे आहे, मग 180 ला जर तुम्ही 3 ने भागितलं तर किती मिळेल तुम्हाला 60. याचा अर्थ काय, हा जो एक कोण आहे हा 60चा, हाही 60चा आणि हाही 60चा असायला पाहिजे. ठीक आहे ना, मग मला एक सांगा, या ठिकाणी काय लिहू शकतो आपण, प्रत्येक कोण हा कितीचा 60 अंशाचा असेल. 60 अंशाचा असेल, हे लक्षात. आता याच्या व्यतिरिक्त दुसरा भाऊ आपण या ठिकाणी, आता तुम्हाला आकृतीवरून लक्षात येत असेल तर पहा, या ठिकाणी ह्या ज्या बाजू दिसत आहे ह्या कशा आहे तर सारख्या आहे. ह्या दोन्ही सारख्या बाजू आहे, म्हणून याला आपण म्हणू शकतो पहा नंबर 2 समद्विभुज. कोणता त्रिकोण आहे हा, समद्विभुज त्रिकोण. कारण सम म्हणजे काय तर सारखा, द्विभुज म्हणजे काय, भुजा आहे त्या 2, म्हणजे दोन्ही भुजा सारख्या असणारा कोण कोणता तर तो त्रिकोण आहे. तर यामध्ये पहा साधारणतः हे लक्षात असलं पाहिजे आपल्याला, समद्विभुज म्हणजे काय तर 2 बाजू सारख्या. हे लक्षात, कुठल्या, या 2 बाजू सारख्या. यामध्ये आपण लिहू शकतो तर काय 2 बाजू सारख्या असतात. ठीक आहे, त्यानंतर दुसरा पॉइंट असा लिहू शकतो आपण, 2 बाजू सारखा असेल तर ह्या जो कोण आहे हा कोणही सारखा असायला पाहिजे. किती आहे सांगू शकत नाही आपण, पण कोण हा कसा असायला पाहिजे, सारखा. समजा हा जर 30चा असेल तर हा 30चा, हा 50चा असेल तर हा 50चा, अशा पद्धतीने. ठीक आहे ना, म्हणजे समोरासमोरील जे कोण असते ते सारखे असते. समोरील कोण सारखे, हे लक्षात. यामध्ये या गोष्टी लक्षात येईल आपल्या. त्यानंतरचा कोण दिसत आहे तुम्हाला पहा या ठिकाणी, तिसरा कोण. याच्या ज्या बाजू आहे तिन्ही वेगवेगळ्या आहेत, एकही बाजू सारखी नाही. म्हणजे पहा 1, 2 आणि 3 या तिन्ही बाजू कशा आहे आपल्या वेगवेगळ्या मापाच्या दिसत आहे. म्हणून वेगवेगळ्या माप म्हणजेच काय, तर या ठिकाणी आपण तिसरा नंबर लिहू शकतो आहे विषमभुज त्रिकोण. विषमभुज काय तर त्रिकोण. ठीक आहे ना, कारण हा त्रिकोण आपण कसा आहे विषमभुज, तिन्ही भुजा कशा याच्या वेगवेगळ्या दिसत आहे आपल्याला. मग विषमभुज मध्ये काय तर भुजा ज्या आहे सारख्या नसते, म्हणजे आपण इथे लिहू शकतो भुजा म्हणजे काय तर बाजू सारख्या नसतात, हे लक्षात. आणि हे जे कोण आहे, कोणच्या बाबतीत काय सांगता येईल, जेव्हा भुजा सारख्या नाहीये आहेत तर कोणही सारखे असेल का, नसेलच. मग या ठिकाणी लिहू शकतो आपण कोणही सारखे नसतात, म्हणजेच काय तर वेगवेगळे असतात.
येईल लक्षात. आता याच्या व्यतिरिक्त हे जे आहे ते आपण काय बघत आहे, बाजूंवरून. ठीक आहे ना. पहिला काय काय तर पहा समभुज, दुसरा काय तर समद्विभुज आणि तिसरा काय तर विषमभुज. हे झाले 3 प्रकार. कशांवरून तर या बाजूंवरून. ठीक आहे. येईल लक्षात. त्याच्यानंतर पाहू आपण कोनावरून. ठीक आहे ना. कोनावरून पहिला प्रकार पहा या ठिकाणी. ठीक आहे ना. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ही जी आकृती आहे, हे जे कोन आहे कशा आहे ते 90 अंशापेक्षा कमी आहे. मग या ठिकाणी आपण म्हणू शकतो 90 अंशापेक्षा जेव्हा हे कोन कमी असते याला आपण काय म्हणतो तर लघु कोन. काय म्हणतोय आपण याला, लघु कोन असं म्हणतोय. लघु कोन त्रिकोण म्हणतोय. येईल लक्षात तुमच्या. ठीक आहे. पण लघु कोनाचा गुणधर्म काय सांगू शकता तुम्ही साधारणतः, तर असं म्हणू शकतो आपण कोन, इथे म्हणू शकतो कोन जे आहे 90 अंशापेक्षा कमी असते. ही माहिती आपण इथे देऊ शकतो. काय हे तिन्ही कोन कसे असते, 90 पेक्षा कमी असते, म्हणून याला काय म्हणू लघु कोन आणि 90 अंशापेक्षा कमी असं आपण लिहिलं आहे. त्यानंतर पहा दुसरा जो कोन आहे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला साधारणतः काटकोन. हा ओळखीचा कोन आहे आपला. ठीक आहे ना. पहा या ठिकाणी काटकोन असा झालेला आहे, काटकोन. ठीक आहे ना. म्हणून याला याचं नाव जर देतो म्हटलं आपण तर काय देता येईल हे सर्वांना माहिती आहे. नंबर 2 यामध्ये तर कुठला कोन, काटकोन. ठीक आहे. आता जर गुणधर्म आपण लिहितो म्हटलं तर कुठला, तर एक कोन कसा असला पाहिजे, तो काटकोन असला पाहिजे. म्हणजेच काय, एक कोन एक कोन 90 अंशाचा असतो. हे लक्षात. एक कोन काय असतो 90 अंशाचा. हा याचा गुणधर्म. ठीक आहे. त्याच्यानंतर पहा या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला हा कोन. ठीक आहे. या कोणाच्या बाजू सारख्या दिसत नाहीये आणि काय दिसत, कोणही सारखे दिसत नाहीये तुम्हाला. या त्रिकोणाच्या बाजू पहा साधारणतः सारख्या नाहीये आणि कोणही कशी दिसत आहे, सारखी दिसत नाहीये. याचा अर्थ याला आपण याला काय म्हणू शकतो, विशाल कोन. काय म्हणू शकतो आपण याला, विशाल कोन असं म्हणू शकतो. तर 3 नंबर काय, विशाल कोन असं म्हणू शकतो. कुठला कोन, विशाल कोन. मग मला सांगा विशाल कोणामध्ये या कोणाचे माप किती असेल, तर एक कोन जो आहे तो 90 पेक्षा जास्त असायला पाहिजे. म्हणजे आपण या ठिकाणी लिहू शकतो 90 अंशापेक्षा, आपण या ठिकाणी लिहू शकतो एक कोन 90 अंश पेक्षा जास्त, पेक्षा जास्त. येईल लक्षात. आता साधारणतः एक लक्षात आलं असेल तुमच्या, लघु कोन म्हणजे काय तर 90 पेक्षा कमी. हा लघु कोन 90 पेक्षा कमी. लघु म्हणजे लहान. ठीक आहे. हे लक्षात आलं पाहिजे. त्यानंतर काटकोन हे माहिती आहे तुम्हाला, 90 अंशाचा कोन म्हणजे काय तर काटकोन. ठीक आहे. त्यानंतर विशाल कोन. विशाल कोन म्हणजे काय, 90 पेक्षा जास्त असायला पाहिजे. पण या ठिकाणी एक कोन 90 पेक्षा जास्त. ठीक आहे ना. आता ही जी झाली कोणाविषयीची माहिती झाली. ठीक आहे. परत एकदा सांगतोय, कोन पहा समभुज त्रिकोण, समद्विभुज त्रिकोण, त्यानंतर विषमभुज त्रिकोण, त्यानंतर कोणावरून जर पाहतो मग लघु कोन, काटकोन आणि विशाल कोन. हे कोणाची म्हणजेच काय तर त्रिकोणाची किती प्रकार आहे, 6 प्रकार आहे. ठीक आहे. हे झाले प्रकार. आता आपण याच्यानंतर पाहू त्रिकोण. त्रिकोणाची माहिती घेऊन घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे. चला पहा या ठिकाणी तुम्हाला त्रिकोण काढून दिलेला आहे. ठीक आहे. त्रिकोण ABC. येईल लक्षात. तर त्याची परिमिती काय, साधा त्रिकोण आहे. त्रिकोणाची परिमिती काय तर तिन्ही बाजूंची बेरीज. परिमिती म्हणजे काय असते तर बाहेरील पूर्ण माप, हा इथून इथपर्यंत म्हणजे A ते B, B ते C आणि C ते A, हा पूर्ण माप म्हणजे काय तर परिमिती असते. म्हणून यांनी काय दिलं पहा, A + B + C. येईल लक्षात. आता क्षेत्रफळ. क्षेत्रफळाचं सूत्र काय दिलंय पायाने, काय म्हटलंय 1/2 पाया गुणिला उंची. काय 1/2 पाया गुणिला उंची. पाया म्हणजे काय तर हा आणि उंची म्हणजे काय तर यामध्ये आपण टाकणारा असा लंब. काय म्हणू आपण हे उंची. हे लक्षात. काय पाया गुणिला उंची असं म्हणू शकतोय आपण. आता यावर आधारित जे काही आहे प्रश्न हे पाहू आपण. ठीक आहे. तर पहा प्रश्न पहिला, एका त्रिकोणाची उंची 36 सेमी व पाया 12 सेमी असेल तर त्यांचे क्षेत्रफळ किती. क्षेत्रफळ किती बघा, या पद्धतीचा प्रश्न आहे.
अतिशय सोपा प्रश्न आहे, ठीक आहे. फक्त तुम्हाला लक्षात काय ठेवायचे ते दोन सूत्र, ठीक आहे. यांनी म्हटलं काय पहा, एका त्रिकोणाची उंची दिली आहे तुम्हाला. उंची किती आहे? 36 सेमी व पाया किती दिला आहे? 12 सेमी. तर असेल तर त्यांचे क्षेत्रफळ किती? काय काढायचं क्षेत्रफळ? जेव्हा या पद्धतीची गणित सोडवायची तुम्हाला जे विचारलं त्याच्यावर अंडरलाईन करा. क्षेत्रफळ काढायचं आहे आणि क्षेत्रफळा सूत्र लिहून घ्यायचं. बघा याच पद्धतीने लिहा पहा. हे लिहून घेत आहे मी. क्षेत्रफळ बरोबर काय? 1/2 पाया गुणिला काय तर उंची. हे लक्षात. आता काय करता येईल? किमती मांडून घेऊ. आपल्याला काढायचं आहे क्षेत्रफळ. क्षेत्रफळाच्या ठिकाणी तुम्ही कोणता एखादा अंक ठेवू, काय म्हणून आपण एक्स वगैरे असं ठेवू शकता, ठीक आहे ना. एक्स वगैरे ठेवू शकतो. क्षेत्रफळ काढू आपण पहा. 1/2 गुणिला पाया किती आहे यांनी दिला आहे पहा. किती दिला पाया? तर 12 सेमी. हे लिहून घेतोय मी 12 सेमी गुणिला उंची किती आहे? 36. ही उंची लिहून घ्यायची. बस झाला. काय करता येईल तुम्हाला? भागाकार करून टाका. त्याने याला भागतोय. हे राहिले 6. 6 गुणिला 36. 2 ने 12 ला भागलं किती राहिले? 6. 6 गुणिला 36 किती होते? म्हणजे आपले काय निघाल? क्षेत्रफळ निघालं. मग पहा 6 6 36 किती राहिले? 3. त्यानंतर 6 त्रिक 18 19 20 21 हे किती झाले? 216. 216चं एकक काय मग हे? तर चौरस सेमी. सेमी या पद्धतीने. हे लक्षात किती निघाला तुमचं उत्तर? क्षेत्रफळ किती या गणिताचं? तर 216 सेमी, ठीक आहे ना. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा यावरच आधारित प्रश्न दिला आहे आपल्याला 2 नंबरचा, ठीक आहे. काय म्हटलंय पहा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 200 चौरस सेमी आहे व त्याचा पाया 25 सेमी. पाया दिला आपल्याला. काय दिला? पाया 25 सेमी आहे. तर त्याची उंची किती? काढायला काय सांगितली? उंची. उंची या पद्धतीने आपण या सूत्रानुसार काढू शकतो का? क्षेत्रफळ किती दिलंय? क्षेत्रफळ सूत्र आपण मांडून घेऊ पहा. त्या पद्धतीने पहिले तर मांडून घेऊ. क्षेत्रफळ, ठीक आहे, बरोबर काय? 1/2 पाया गुणिला काय तर उंची. या पद्धतीचं सूत्र आहे आपलं. ओके. त्यानंतर पहा क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला? 200. हे लिहून घ्या या ठिकाणी 200. जे जे दिलं ते मांडून घ्यायचं, ठीक आहे. 1/2 सूत्रानुसार पाया किती दिला आपल्याला? 25 सेमी. काय आहे? त्याचा पाया 25 सेमी आहे. म्हणजेच काय? पाया लिहितोय मी 25 सेमी आणि उंची आपल्याला काढायची. या ठिकाणी एक्स घेऊ. जे काढायचं त्या ठिकाणी एक्स घेऊन घ्यायचा. पहा नाही घेतला तरी चालते, असं काही नाही, एक्सच घेतला पाहिजे, ठीक आहे ना. त्यानंतर पहा या ठिकाणी एक्स ची रेट आपल्याला पाहिजे. हे सर्व अंक इकडे घेऊन येऊ. म्हणजेच काय होईल? हे 200 अचूक लिहितोय मी क्षेत्रफळ, ठीक आहे ना. हा काय? छेदामध्ये इकडे काय आहे? गुणाकाराचा आहे. हा 2 अंशामध्ये गेला. त्यानंतर हे 25 अंशामध्ये कुठे? छेदामध्ये. छेदामध्ये येऊन जाईल, ठीक आहे. पहा 25 1 25 आणि 25 8 200. 25 8 200, ठीक आहे ना. मग 8 2 किती? तर 16. 16 बरोबर एक्स. याचा अर्थ काय विचारलं? उंची. हे उंची किती असायला पाहिजे? 16. कशामध्ये? उंची काय असायला पाहिजे? 16 सेमी एककात असायला पाहिजे, ठीक आहे ना. 16 सेमी. चला तर लिहून टाका. यानंतरचं परत एक गणित पहा. गणितामध्ये काय दिलंय? प्रश्न क्रमांक 3, ठीक आहे. काय म्हटलंय पहा, एका त्रिकोणाचे क्षेत्रफळ 315 चौरस सेमी आहे. क्षेत्रफळ दिलाय 315 चौरस सेमी, ठीक आहे ना. व त्याची उंची, त्याच्या अगोदर आपल्याला पाया दिला होता. आता या गणितामध्ये काय दिलं? उंची दिलाय. त्याची उंची 15 सेमी असल्यास त्याचा पाया किती? काढायचा काय? पाया. साधं गणित. त्याच पद्धतीने क्षेत्रफळ सूत्र मांडून घेतोय मी पहा. क्षेत्रफळ बरोबर काय? 1/2 पाया गुणिला काय तर उंची. ओके. त्यानंतर पहा क्षेत्रफळ आपल्याला दिला आहे का? आहे. किती दिलाय? 315. हे लिहून घ्यायचं. किती? 315. जे दिलाय ते लिहून टाका. सूत्रानुसार 1/2 गुणिला पाया दिला आहे का? नाही. तर पाया काय? काढायचा आहे, ठीक आहे. उंची दिली आहे का? आहे. किती दिली आहे? 15 सेमी. हे 15 सेमी या ठिकाणी लिहून टाका. बस झालं. ही झाली गणिताची आपल्या मांडणी. आता काय करता येईल? एक्स ची रेट पाहिजे तुम्हाला. बरोबर एक्स असा ठेवून द्या. हा 315. अंशामध्ये काय जाईल? हे 2 आणि छेदामध्ये काय येईल? ते 15, ठीक आहे. 15 ने 315 ला भाग जातो, ठीक आहे. पहा 15 1 15. 15 दुने 30. 1 राहिला. एकावर 5 म्हणजे 15. परत 15 1 15 कटला, ठीक आहे. आता काय राहिलं? 21 गुणिला 2. 21 गुणिला 2 सांगा. 21 दुने 42. हे लिहून टाकतोय मी. 42 बरोबर एक्स. म्हणजे 42 काय? सेमी एककात निघेल. तर मला सांगा 42 सेमी एककात हे काय आहे? तर हा काय? पाया आहे, ठीक आहे ना. चला तर लिहून टाका. यानंतरचं गणित बघू. पहा काय म्हटलंय आपल्याला गणितामध्ये? परिमिती जेव्हा काढताना लक्षात घ्या की तिन्ही बाजू देऊन परिमिती विचारणार नाही तुम्हाला. एवढं सोपा प्रश्न देणार नाही, ठीक आहे ना. या ठिकाणी प्रश्न कसा आहे पहा.
एका त्रिकोणाची परिमिती 60 सेमी आहे. किती आहे? 60 सेमी परिमिती दिली आहे व एक बाजू 15 सेमी, दुसरी बाजू 25 सेमी, दोन बाजू दिल्या आहेत. तीन बाजूपैकी दोन बाजू दिल्या आहेत पहा. एक बाजू 15 सेमी, दुसरी बाजू 25 सेमी आहे, तर तिसरी बाजू काढा. तिसरी बाजू किती येईल लक्षात? पहा, परिमिती सूत्र माहिती आहे तुम्हाला. हे बघा, परिमिती लिहून घेतोय पहा. परिमिती बरोबर काय? ए अधिक बी अधिक सी किंवा तिन्ही बाजूंची बेरीज असंही आपण लिहू शकतो. ठीक आहे ना? मग परिमिती दिली आहे तुम्हाला, किती दिली आहे? 60. याच्या ठिकाणी 60 लिहून टाका. बरोबर. ए बाजू म्हणजे पहिली बाजू किती दिली आहे? या ठिकाणी एक बाजू 15, हे लिहून घेतोय मी 15, अधिक दुसरी बाजू किती दिली आहे तुम्हाला? 25, हे लिहून घेतोय. तिसरी बाजू आपल्याला काढायची आहे, त्या ठिकाणी सी लिहा किंवा एक्स लिहा. येईल लक्षात? चला तर काय करता येईल पहा. आता हे लक्षात येईल आपल्या. या ठिकाणी यांची बेरीज करून घेतो मी पहा. 60 बरोबर 25 आणि 15 किती झाले? 25 आणि 30 आणि 40. ओके, हे झाले 40 अधिक एक्स. ठीक आहे. आता एक्स ची रेट आपल्याला पाहिजे आहे. हा 60 असाच लिहून घेतोय. मला सांगा, हा जो प्लस वाला 40 इकडे आल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच काय? या ठिकाणी 40 वजा करून टाकू. मग मला सांगा 60 वजा 40 किती राहिले? हे 20 बरोबर काय? तर एक्स. या पद्धतीने उत्तर मिळते तुम्हाला. हे लक्षात. म्हणजे आपली तिसरी बाजू कुठली? तर 20. 20 काय? तर सेमी. हे कशात राहील? सेमी एककात राहील. येईल लक्षात तुमच्या? चला तर लिहून टाका या पद्धतीनं. आणि एक लक्षात घ्या, यानंतरचे जे काही प्रकार आहे त्रिकोणाचे, ते प्रकार आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये पाहू. ठीक आहे. आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ज्या कोणी, त्यांनी सबस्क्राईब करून टाका, कारण नंतरचे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचे असेल तर त्याचं नोटिफिकेशन येईल. याच्या व्यतिरिक्त सबस्क्राईब केल्यानंतर जे काही आयकॉन बेल आहे ते दाबा आणि ऑलवर क्लिक करून टाका, जेणेकरून तुम्हाला वारंवार असे नोटिफिकेशन येत जाईल. ठीक आहे. चला तर थांबून जाऊ या व्हिडिओमध्ये इथेच.